लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पास सेंटरच्या नावाखाली चालवला जाणारा देहविक्रीचा अड्डा इंदिरानगर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून उद्ध्वस्त केलेला आहे। पाथर्डी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हिलक्रिस्ट नावाच्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील एका गाळ्यामध्ये हा अवैध व्यवसाय चालवला जात होता। पोलिसांच्या पथकानं या ठिकाणाहून 2 पीडित महिलांची सुटका केली आहे, तर संशयित 4 पुरुषांना ताब्यात घेतलंय। दरम्यान पाथर्डी गावच्या शिवारात एका व्यापारी संकुल असलेल्या इमारतीत स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा अड्डा चालवली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांना मिळालेली होती। मागील काही दिवसापासून हा अड्डा चालवला जात होता। शर्माळे यांनी खात्री पटवून छापा टाकण्याची तयारी केली। बनावट ग्राहक तयार करून त्याच्याकडे 500 रुपयांच्या 4 चलनी नोटा देण्यात आल्या। बनावट ग्राहकांना स्पा सेंटरमध्ये प्रवेश करत काउंटरवर रक्कम जमा केली आणि यावेळी काउंटरजवळ बसलेल्या महिलेनं त्याला 2 महिला दाखवल्या। एका पार्टिशन असलेल्या खोलीत एका महिलेला पाठवण्यात आलं। या बनावट ग्राहकांना मिस कॉलचा इशारा देताच पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, सहाय्यक निरीक्षक निखिल बोंडे, उपनिरीक्षक सुहासिनी बारेला, अंमलदार जावेद खान, सागर परदेशी, मुश्रीफ शेख, चंद्रभान पाटील यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पथकानं गाळ्यामध्ये छापा टाकून तपासणी केली असता त्या ठिकाणी 2 पीडित महिलांकडून देहविक्री करून घेत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। यावेळी विजय कुमार नायर, सुलेमान मुबारक, हुसेन अन्सारी, अजय बबलू चव्हाण, रवी कोंडाची मुठाळ यांच्यासह एका महिलेला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर पुढील तपास निखिल बोंडे करत आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।